हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर खूप मुलं बोलत होते की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युनिट 2चा वन शॉट लेक्चर त्यांना पाहिजेत. तर जे पण थर्ड इयर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचा उद्या इनसेमचा पेपर आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर थोडंसं माझ्याकडून लेट झालं किंवा माझे पण पेपर चालू आहेत म्हणून मी हा व्हिडिओ खूप लेट अपलोड करत आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळे युनिट 2चे सगळे टॉपिक आपण कव्हर करूयात. तर युनिट 2 जो आहे आपला प्रॉब्लेम सॉल्विंग, सॉरी इथे युनिट 2 आहे. युनिट 2 जो आहे आपला प्रॉब्लेम सॉल्विंग, तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, त्याच्या मेथड्स वगैरे सगळं त्याच्याबद्दल बघायचं आहे. तर आपल्याला कोणते पण प्रॉब्लेम आले तर ते प्रॉब्लेम आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत असतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला या युनिटमध्ये सगळं बघायचं आहे आणि कव्हर करायचं आहे. तर टोटल 9 पॉईंट्स आहेत जे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहेत. तर प्रॉब्लेम काय असतं, प्रॉब्लेम एजंट काय असतं, त्याचे एक्झाम्पल काय आहेत आणि अल्गोरिदम कोणकोणते आहेत, सर्च अल्गोरिदम. त्यानंतर 2 टाईप येतात, एक युनिफॉर्मेट आणि एक फॉर्मेट. तर ते पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. त्यानंतर ए स्टार अल्गोरिदम सगळ्यात महत्त्वाचा आहे, याच्यावरती सगळ्यात पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे इनसेमच्या. त्यानंतर ह्युरिस्टिक फंक्शन काय राहतं आणि लोकल सर्च ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम काय राहतं, हिल क्लाइम्बिंग पण खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर हे सगळे वन बाय वन आपण कव्हर करूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला व्हॉट इज प्रॉब्लेम सॉल्विंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग एजंट काय आहे. तर प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय, तर ए आयमध्ये जे फाइंडिंग अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स दॅट लीड्स फ्रॉम द करंट सिच्युएशन टू द डिझायर्ड गोल. तर आपल्याला जेव्हा पण स्टार्टिंग पॉईंट टू गोलपर्यंत पोहोचण्यासाठी जे पण आपल्याला प्रॉब्लेम असतो आणि प्रॉब्लेममध्ये या ज्या सोल्युशन फाइंड करत असतो आपण, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन फाइंड करत असतो. तर स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंतच्या जे आपण स्टेप्स असतात त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस असं बोलत असतो. तर स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जितकं पण बेस्ट पाथ लागतो किंवा स्टेप बाय स्टेप सोल्युशन लागतं त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस असं बोलत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा आपल्याला पुणे टू मुंबई जायचं आहे. हा एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. तर पुणे टू मुंबई जाण्यासाठी आपल्याला एक बेस्ट रूट फाइंड करायचा आहे. हा आपला एक प्रॉब्लेम आहे. तर त्याचं सोल्युशन काय राहील की आपण गुगलवरती जाणार, सर्च करणार, तिथे वेगवेगळे आपल्याला मॅप दाखवणार, रूट दाखवणार. तर सगळ्यात चांगला रूट जो असेल आपला, तर तो आपण चूज करणार आणि तिथून आपण जाणार. तर तुम्ही सोल्युशनमध्ये बघू शकता की पुण्यापासून आपण एक्सप्रेसवे घेतला आणि मुंबईला गेलं की तो सगळ्यात चांगला रूट आपल्याला पडेल. तर असं हे झालं प्रॉब्लेम सॉल्विंग आणि त्याचं सोल्युशन. त्याच्यानंतर येतो प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग एजंट काय राहतो. तर प्रॉब्लेम सॉल्विंग एजंट इज अन एजंट दॅट लुक्स ॲट द करंट स्टेट ऑफ द वर्ल्ड. तो करंट स्टेट काय आहे आपल्या प्रॉब्लेमची, तो विचार करतो त्याच्याबद्दल. त्यानंतर गोल काय आहे, आपल्या गोल अचीव करण्यासाठी आपल्याला काय लागेल तर ते पण बघतो. त्यानंतर सर्चेस फॉर अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन टू रीच द गोल. आता गोलपर्यंत पोहोचण्यासाठी काही सिक्वेन्स ऑफ ॲक्शन राहतात, स्टेप्स राहतात. तर त्या स्टेप्स काय काय आहेत ते पण आपला एजंट बघत असतो आणि त्यानंतर ज्या पण स्टेप्स वगैरे ॲक्शन्स आहेत त्या वन बाय वन एक्झिक्यूट करत असतो. तर हे सगळे कामं एक जो एजंट आहे त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग एजंट बोलतो, की तो आपला जो प्रॉब्लेम आहे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत असतो. त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग एजंट बोलतो. तर त्याच्यात काही स्टेप्स आहेत. जर तुम्हाला विचारलं की तिथे पेपरमध्ये विचारतात की प्रॉब्लेम सॉल्विंग काय आहे आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे स्टेप्स वगैरे काय आहेत, तर त्याच्या रिलेटेड जर क्वेश्चन आला तर तुम्हाला या 4 स्टेप्स तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले एजंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये काय आपण फाइंड करतो की आपला गोल काय आहे. तर गोल काय आहे हे डिसाईड करायचं असतं स्टेप नंबर 1मध्ये. आणि त्याच्यानंतर त्या गोलला फाइंड करण्यासाठी आपल्याला एक स्टेप 2मध्ये आपल्याला प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन करायचं. तर आपला प्रॉब्लेम काय आहे तो डिफाईन करायचा स्टेप नंबर 2मध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 3मध्ये आपल्याला त्याचं बेस्ट सोल्युशन फाइंड करायचं आहे, सर्च करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप सारे सोल्युशन्स भेटतील. त्याच्यामधून पण
आपल्याला डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी कोणता बेस्ट सोल्युशन आहे ते शोधायचे. त्यानंतर स्टेप नंबर 4मध्ये आपण त्याला एक्झिक्यूट करणार. तर ज्या पण आपण स्टेप्स काढले किंवा जे पण आपण ॲक्शन्स घेतले ते सगळे आपण इथे परफॉर्म करणार. तर हे झाले 4 स्टेप्स तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. त्याच्यानंतर येतो आपला प्रॉब्लेमचे कंपोनेंट्स काय काय आहेत. तर कंपोनेंट्स 5 आहेत. तर ते कंपोनेंट्स पण आपण एकदा बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले इनिशियल स्टेट राहते, तिथून आपण आपला जो एजंट आहे तो स्टार्टिंग करतो. तर त्याच्यामध्ये एजंट स्टार्टिंग करतो, जसं की आपल्याला समजा तोच प्रॉब्लेम घेऊ की पुण्यापासून तर मुंबईला जायचं आहे. तर याच्यामध्ये इनिशियल स्टेट काय राहील आपली पुणे. त्याच्यानंतर गोल स्टेट. तर गोल स्टेट काय राहतं आपलं टार्गेट किंवा डेस्टिनेशन जिथं आपल्याला जायचं आहे, जिथे एजंटला जायचं आहे. तर याच्यामध्ये काय येणार की आपल्याला कुठं जायचं आहे, मुंबईला जायचं आहे. तर ही झाली गोल स्टेट. त्याच्यानंतर ॲक्शन्स. आता ॲक्शन पुणे टू मुंबईपर्यंत जायचं आहे आपल्याला, पण कसं जायचं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते रूट्स आहेत. तर आपण बेस्ट ॲक्शन जी घेणार, म्हणजेच खूप सारे मूव्ज आहे आपल्याकडे, ॲक्शन्स आहेत तिथे जाण्यासाठी. तर पॉसिबल खूप सारे आपल्याकडं ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑपरेटर्स आपण त्याला बोलत असतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुम्ही जाताना लेफ्टला जाणार, राईटला जाणार, त्याच्यानंतर स्ट्रेट जाणार, हायवे घेणार. तर असे काही मल्टिपल ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तिथे जाण्यासाठी. तर त्याला आपण ॲक्शन्स बोलत असतो. त्याच्यानंतर ट्रान्झिशन मॉडेल काय आहे, तर डिस्क्राईब व्हॉट हॅपन्स वेन एजंट टेक्स ॲन ॲक्शन. जेव्हा पण एजंट एखादी ॲक्शन घेत असतो तर तिथे काय काय होते, तर त्याच्याबद्दल ट्रान्झिशन मॉडेल आपल्याला सांगत असते. जसं की रिझल्टमध्ये जर बघायचं झालं तर स्टेट, ॲक्शन आणि मग न्यू स्टेट तिथे तयार होते. आपण जे पण ॲक्शन घेतो त्याच्या पुढे डबल एक दुसरी स्टेट तयार होत असते, त्यालाच आपण ट्रान्झिशन मॉडेल असं बोलतो. तर त्याच्यामध्ये बघायचं झालं तर जेव्हा पण आपण पुणेपासून एक्सप्रेस हायवे घेतला तर तिथे एक ट्रान्झिशन झाला आपलं. त्याच्यानंतर येतो 5वा पॉईंट, पार्ट कॉस्ट. तर आपल्याला किती डिस्टन्स लागेल तिथं जाण्यासाठी, पुणे टू मुंबई जाण्यासाठी, त्यालाच आपण पाचची कॉस्ट बोलणार. तर किती डिस्टन्स घेतलं आहे आपण, त्याला टाईम किती लागला किंवा मनी किती लागला, तर ते झाला आपला एक पाथ. आणि हा आपल्याला मिनिमम ट्राय करायचा असतो की कमीत कमी आपल्याला किती वेळ लागला पाहिजे किंवा कमीत कमी आपल्याला किती कॉस्ट लागली पाहिजे. डिस्टन्स कमीत कमी म्हणजेच इथे आपण मिनिमाइज करत असतो. आणि पुणे टू मुंबईला समजा आपल्याला 150 किलोमीटर लागलं, तर हे झाला आपला पाथचा कॉस्ट. तर हे 5 जे होते कंपोनेंट्स प्रॉब्लेमचे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर याच्यावरती तर आपण इथे बघू शकतो की एक्झाम्पल प्रॉब्लेम्स काय राहतात. इन AI we use certain standard problem to test and understand search algorithm. These are divided into 2 parts, एक टॉय प्रॉब्लेम आणि एक रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. तर हे जे टॉय प्रॉब्लेम असतात हे सिम्पल, स्मॉल आणि यूज फॉर लर्निंगसाठी असतात. त्यानंतर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम हे खूप कॉम्प्लेक्स असतात, प्रॅक्टिकल असतात आणि रिअल लाईफमध्ये आपण त्याला यूज करत असतो. तर हे पण एकदा बघून घेऊया. त्याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले नाही, पण बघून घेऊया टॉय प्रॉब्लेम काय राहतं. तर याच्यामध्ये आपण 8 पझलचा प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. तर 8 पझलच्या प्रॉब्लेममध्ये समजा इथे 3x3 ग्रीड विथ 8 नंबर टाईल्स. आता 3x3चा ग्रीड असते इथे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 8 जे असतात टाईल्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक ब्लँक असेल. हा गेम तुम्ही खेळलाच असेल 100%. आणि एक टाईल तिथे रिकामी दिलेली असते आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण जे असतात आजूबाजूच्या टाईल्स त्या सरकवून तुम्हाला एक पॅटर्नमध्ये त्यांना अरेंज करायचं राहतं. 1 2 3 4 5 6 7 8. तर असं एका करेक्ट ऑर्डरमध्ये तुम्हाला तिथे ते अरेंज करायचं राहतं. तर इथे तुम्ही बघू शकता की इनिशियल स्टेट आपली कुठेच्या कुठे नंबर्स दिलेले आहेत आणि एक ब्लँक स्पेस आहे. तर गोल स्टेट राहणार आपली की त्यांना एका प्रॉपर ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. तर इथे बघू शकता तुम्ही की इथे रँडमली कुणीकडे पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर अरेंज केल्यानंतर गोल स्टेटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आणि लास्टला ती एम्प्टी टाईल राहील. तर असं झालं तुमचं इनिशियल आणि गोल स्टेट 8 पझल प्रॉब्लेममध्ये. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की कंपोनेंट आणि त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे. तर इनिशियल स्टेटमध्ये काय होतं की स्क्रॅम्बल टाईल अरेंजमेंट, म्हणजे त्यात
कुठेच्या कुठे अरेंज केलेले असतात इनिशियल स्टेटमध्ये. त्यानंतर गोल स्टेटमध्ये बघायचं झालं तर पूर्णच्या पूर्ण एका ऑर्डरमध्ये तुम्ही त्यांना अरेंज करता. त्यानंतर ॲक्शन्स बघायचं झालं तर तुम्ही एकतर त्याला मध्ये खाली सरकवता, नाही तर वरती, नाही तर लेफ्टला, नाही तर राईटला. तर या झाल्या मूव्ज म्हणजेच ॲक्शन्स तुम्ही घेतात. त्याच्यानंतर पाथ कॉस्ट म्हणजे नंबर ऑफ मूव्ज टेकन. आता तुम्ही या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी किती मूव्ज घेतल्या, तर तिथे 100 200 जितक्या पण मूव्ज लागतील तुम्हाला ती झाली आपली पाथची कॉस्ट. तर हे झालं एक्झाम्पल प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये टॉय प्रॉब्लेम आपण बघितला. त्यानंतर रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम जर बघायचं झालं तर इथे 2 एक्झाम्पल मी घेतलेले आहेत, जसे की रूट फाइंडिंग किंवा नेव्हिगेशन. तर याच्यामध्ये आपण काय करतो की फाइंड बेस्ट रूट फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. आता आपल्याला जिथे पण गोलला जायचं असेल त्याच्यामध्ये आपण बेस्ट रूट फाइंड करत असतो. यूज इन गुगल मॅप्स GPS सिस्टीम. तर गुगल मॅप्स वगैरे बघतो आपण की तिथे आपल्याला चांगल्यात चांगलं डिस्टन्स किंवा पाथ तो काढून देत असतो आपल्याला जिथे पण जायचं असेल. कन्सिडर डिस्टन्स ट्रॅफिक टोल. तर त्याच्यामध्ये आपण डिस्टन्स किती लागेल, ट्रॅफिक आहे का त्याच्यामध्ये, टोल्स आहेत का, तर हे सगळं आपण तिथे बघत असतो. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर गुगल मॅप्स असतात ज्याच्यामध्ये आपण चांगल्यात चांगला जो पाथ असतो तो फाइंड करतो पुणेपासून तर मुंबईपासून पर्यंत जाण्यासाठी. त्याच्यानंतर आहे इंटरनेट सर्चिंग. तर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन आहे हे प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये सर्च इंजिन जे राहतात त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादं वेब पेज जर शोधायचं असेल तर त्याच्यामध्ये काय काय होतं, तर रँक रिझल्ट बाय रिलेव्हन्स. आपल्या ते काय करतं की आपल्याला जे रिझल्ट पाहिजे त्याच्या रिलेटेड जे आहे ते आपल्याला शो करतं. त्याच्यानंतर हँडल मिलियन्स ऑफ पेजेस. तर मिलियन्स ऑफ पेजेस राहतात त्याला हँडल करतं आणि आपल्याला जे पाहिजे ते शोधून देतं. तर एक्झाम्पल बघायचं झालं तर गुगल सर्च. तिथे आपण जर एखादी क्वेरी टाकली की आपल्याला हे रिझल्ट पाहिजे ते, तर तो बेस्ट रिझल्ट आपल्याला तिथे शो करतो. तर हे झाले रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. त्याच्यानंतर येतं सर्च अल्गोरिदम काय काय आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण त्याचं थोडंसं बेसिक पाहूयात. तर सर्च अल्गोरिदम काय आहे ए आयमध्ये. सर्च इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स दॅट लीड्स फ्रॉम द इनिशियल स्टेट टू गोल स्टेट. तर सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स राहतात जे की इनिशियल स्टेट टू गोलपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी मदत करतात, त्यालाच आपण सर्च करतो. तर सर्च म्हणजेच काय की इनिशियल टू गोलपर्यंत जाण्यासाठी जितक्या पण आपण ॲक्शन्स घेतल्या, सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स प्रोसेस आहे त्यालाच आपण सर्चिंग बोलतो. तर सर्चमध्ये येणार आपण जो बेस्ट पाथ आहे तो फाइंड करणार स्टार्टपासून तर गोलपर्यंत. तर याचं नीड काय आहे, तर बिकॉज इन मोस्ट प्रॉब्लेम्स देअर आर मेनी पॉसिबल पाथ्स टू द गोल. गोलपर्यंत जाण्यासाठी मेनी पॉसिबल पाथ असतात. तर त्याच्यामधून पण आपल्याला एक बेस्ट करेक्ट पाथ चूज करायचा असतो, फाइंड करायचा असतो. आणि वी कॅनॉट ट्राय ऑल पाथ मॅन्युअली. तर मॅन्युअली आपण सगळे पाथ जे असतात ते ट्राय नाही करू शकत. त्याच्यानंतर जे सर्च अल्गोरिदम आहेत आपले त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात. तर आपल्या सिलेबसमध्ये हे दोन्ही पण आहेत, युनिफॉर्मेट आणि इनफॉर्मेट आपण त्याला बोलत असतो. तर युनिफॉर्मेटला आपण ब्लाइंड सर्च अल्गोरिदम बोलतो आणि युनिफॉर्मेटला आपण ह्युरिस्टिक सर्च अल्गोरिदम असं बोलत असतो. तर हे दोघं पण खूप वेळा विचारले गेलेले आहेत. तर ब्लाइंड सर्चमध्ये आपण BFS आणि DFS हे 2 आपल्याला सिलेबसमध्ये दिसतात. त्याच्यानंतर ह्युरिस्टिक सर्चमध्ये ग्रीडी, बेस्ट फर्स्ट सर्च आणि A* अल्गोरिदम हे आपल्याला बघायला मिळतात. तर हे झालं त्याचं टाईप्स ऑफ सर्च अल्गोरिदम्स. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ सर्च अल्गोरिदम. इव्हॅल्युएशनमध्ये काय येतं की हाऊ डू वी जज इफ अ सर्च अल्गोरिदम इज गुड ऑर बॅड. तर आपण जे पण सर्च करत आहोत तिथे चांगला पाथ फाइंड करण्यासाठी, तर तो चांगला आहे की नाही हे आपल्याला इव्हॅल्युएशनवरून कळतं. तर त्याच्यामध्ये 4 क्रायटेरिया आहेत. तर कोणकोणते आहेत की कंप्लीटनेस आपण कधी बघतो की अल्गोरिदम ऑलवेज फाइंड अ सोल्युशन इफ वन एक्झिस्ट. जर आपण तिथे अल्गोरिदम ऑलवेज फाइंड अ सोल्युशन म्हणजेच तिथे आपण एखादं सोल्युशन काढत आहे तर त्याचं सोल्युशन एक्झिस्ट करतं की नाही हे आपल्याला कंप्लीटनेस सांगत असते. जर तिथे निघत असेल तर ते कंप्लीट असतं आणि निघत नसेल तर मग ते इनकम्प्लीट दाखवतं. त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर BFS
BFS हे कम्प्लीट आहे, म्हणजे तिथे आपल्याला सोल्युशन भेटते. त्याच्यानंतर ऑप्टिमॅलिटी, आपण याच्यामध्ये बघतो की बेस्ट सोल्युशन आपल्याला भेटतं का, तर ऑप्टिमल म्हणजेच बेस्ट सोल्युशन आपण तिथे काढत असतो. जर भेटत असेल तर ते ऑप्टिमल आहे, जर नसेल भेटत तर ते नॉन ऑप्टिमल आहे. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर A* अल्गोरिदम हा ऑप्टिमल आहे. तर बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तो सगळ्यात छोटा पाथ किंवा चिपेस्ट पाथ शोधून देत असतो. त्यानंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी पण मॅटर करते की हाऊ मच टाईम डज अल्गोरिदम टेक, तर अल्गोरिदमला किती टाईम लागतो ते आपण याच्यामध्ये बघत असतो. जर कमी टायमामध्ये होत असेल तर ते एकदम बेटर राहतं आपल्यासाठी. त्याच्यानंतर मेजर इन टर्म ऑफ नोट जनरेटेड, याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर DFS जो आहे अल्गोरिदम तो फास्टर वर्क करतो BFSपेक्षा काही केसेसमध्ये. त्याच्यानंतर स्पेस कॉम्प्लेक्सिटी पण मॅटर करते की हाऊ मच मेमरी डज अल्गोरिदम यूज, तर आपला अल्गोरिदम प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किती सर्च करण्यासाठी किती मेमरी यूज करतो. तर याच्यामध्ये पण तो बघतो की जितकी पण कमी मेमरी यूज करत असेल तर ते आपल्यासाठी बेटर राहील. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर DFS हा कमी मेमरी यूज करतो BFSपेक्षा. तर हे झाले 4 प्रॉपर्टीज किंवा क्रायटेरिया सर्च अल्गोरिदमचे. जेव्हा पण आपण इव्हॅल्युएशनचं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर हे 4 तिथे एक्सप्लेन करायचे. त्याच्यानंतर युनिफॉर्मेट सर्च, तर हे झाले आपले ब्लाइंड सर्च अल्गोरिदम आपण याला बोलत असतो. तर याच्यामध्ये 2 येतात, तर BFS आणि DFS हे तुम्हाला विचारू शकतात इन सेममध्ये की एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल. तर सगळ्यात पहिले युनिफॉर्मेट सर्च का राहतं, तर सर्चिंग विदाऊट एनी एक्स्ट्रा नॉलेज अबाउट द गोल, तर गोलबद्दल आपल्याला इथे काही एक्स्ट्रा नॉलेज नसतं म्हणून आपण याला युनिफॉर्मेट सर्च असं बोलत असतो. तर याच्यामध्ये जस्ट ब्लाइंडली एक्सप्लोरिंग स्टेट, जसं की आपल्याला याच्या गोलबद्दल काहीच माहिती नसतं, आपण फक्त शोधत जातो म्हणून याला ब्लाइंड सर्च अल्गोरिदम पण बोलतात. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचा जर फोन वगैरे किंवा कीज वगैरे जर तुमच्या रूममध्ये जर हरवलं आणि रूम एकदम डार्क आहे, लाईट वगैरे काहीच चालू नाही, तर तुम्ही तिथे सर्च करत असता की कुठे ठेवलेली असेल, कोणत्या जागेवरती ठेवलेली असेल, तर तुम्ही ते फाइंड करत असता, म्हणजेच ब्लाइंड सर्च करत असता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्टमध्ये बघायचं झालं तर BFS येतो. BFS म्हणजेच ब्रेथ फर्स्ट सर्च. तर हे काय राहतं, BFS एक्सप्लोर ऑल नोड्स लेवल बाय लेवल. तर BFS काय आहे की लेवल बाय लेवल हा सर्च करत असतो. याच्यामध्ये लेवल्स असतात. फर्स्ट ऑल नोड्स ॲट डेप्थ 1, त्यानंतर डेप्थ 2, त्यानंतर डेप्थ 3 आणि सो ऑन, असं तो सर्च करत असतो लेवल बाय लेवल. त्याच्यानंतर हा वर्क कसा करतो, तर याच्यामध्ये आपण क्यू यूज करतो. क्यू हा एक डेटा टाईप आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करत असतो. तर क्यूमध्ये आपण फर्स्ट इन फर्स्ट आऊट FIFOचा रूल यूज करत असतो. जर फर्स्ट इन टाकला तर तोच सगळ्यात आधी बाहेर निघेल, असा आपण त्याच्यामध्ये यूज करत असतो आणि हा लेवल बाय लेवल वर्क करतो. तर हा झाला BFS. BFSचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे एक ग्राफ आहे दिलेला आहे आपल्याला. S पासून AB पर्यंत जातोय आणि A पासून CD आणि B पासून G पर्यंत. तर हा ग्राफ आहे, याच्यामध्ये आपल्याला G फाइंड करायचा आहे. तर इथे स्टेप बाय स्टेप सोल्युशन आपण काढलेलं आहे. तर स्टार्टिंगला आपल्याला क्यू असेल एक S नावाचा, त्याच्यामध्ये आपण Sला स्टोअर केलं आहे स्टार्टिंग इनिशियल स्टेटला. त्याच्यानंतर स्टेप 1मध्ये आपण काय करणार, रिमूव्ह S. आता क्यूमध्ये आपण काय केलं की सगळ्यात आधी जो टाकला आहे तोच आपल्याला बाहेर काढायचा आहे. मग आपण सगळ्यात आधी S टाकला क्यूमध्ये, तर Sला बाहेर काढायचं सगळ्यात आधी, म्हणून रिमूव्ह S. आता Sला बाहेर काढायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला Sला एक्सप्लोर करायचं ग्राफमध्ये. तर S कुठं कुठं चालला आहे, A जवळ आणि B जवळ. तर आपण त्या क्यूमध्ये A आणि B ला ॲड करणार. तर क्यूजमध्ये आपल्या A आणि B आला आणि S रिमूव्ह केला आपण. तर व्हिजिटेडमध्ये S, तर Sला आपण व्हिजिट केलं, तर ते आपण इथे स्टेप 1मध्ये सगळं लिहिणार. त्यानंतर आता आपल्याकडे आपण सगळ्यात आधी ॲड काय केलं, Aला केलं, त्यानंतर Bला केलं. तर सगळ्यात आधी जो ॲड केला तो रिमूव्ह करायचा, फर्स्ट इन फर्स्ट आऊट. तर स्टेप 2मध्ये आपल्याला Aला रिमूव्ह करायचं आणि Aला एक्सप्लोर करायचं. आता रिमूव्ह केलं तर A कुठं जातो, C आणि D कडे. तर आपण सगळ्यात आधी त्याच्यात पण Cला ॲड करणार,
त्याच्यानंतर डीला. तर याच्यामध्ये बी ऑलरेडी होता आधी, त्यानंतर आपण सीला ॲड केलं, त्यानंतर डीला ॲड केलं, तर क्यू झाला बी सी डी. आणि व्हिजिटेडमध्ये येईल यस, आधी आपण व्हिजिट केला होता त्यानंतर एला केलं होतं. तर स्टेप 3मध्ये काय करणार आपण, रिमूव्ह बी. तर आपण सगळ्यात आधी बीला एला टाकलं होतं, मग एला रिमूव्ह केलं. स्टेप 3मध्ये आपण बीला रिमूव्ह करणार, एक्सप्लोर करणार बीला. बी कुठे जातो तर जीकडे जातो, म्हणून आपण क्यूमध्ये बीला काढून जीला ॲड करणार. तर तिथे क्यूमध्ये येणार आपल्याला सी डी आणि जी, आणि व्हिजिटेडमध्ये येणार यस ए आणि बी. त्यानंतर रिमूव्ह करायचा आपल्याला सीला, कारण सी आपण नंतर टाकला होता. तर सीला एक्सप्लोर करण्यासाठी तिथे तुम्ही बघू शकता की सीला काही आहेच नाही, पुढे चिल्ड्रनच नाही आहे, तर तो तसाच ठेवणार. रिमूव्ह करणार आपण, क्यूमध्ये राहणार फक्त डी आणि जी, आणि व्हिजिटेडमध्ये यस ए बी सी. त्याच्यानंतर रिमूव्ह करणार आपण डीला. तर डीला पण काही चिल्ड्रन नाही आहेत, तर मग क्यूमध्ये फक्त जी राहील आपला, आणि मग व्हिजिटेडमध्ये यस ए बी सी डी. त्याच्यानंतर आपण रिमूव्ह करणार जीला. तर आपल्याला गोल भेटला, आपल्याला जी फाइंड करायचा होता, तर आपल्याकडे जी आलेला आहे. तर इथे आपले जी प्रोसेस आहे फाइंड करायची ती स्टॉप होणार, आणि एक्सप्लोरेशनचा जो ऑर्डर आहे आपला तो इथे व्हिजिटेड नोडमध्ये जो होता तो राहील आपला यस ए बी सी डी जी. तर या प्रकारे आपण सगळं सर्च केलं. तर हे झालं BFSचं सर्च एक्झाम्पल. तर एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. दुसरा पार्टमध्ये बघायचं झालं तर DFS येतं. DFS काय आहे तर तो जितकं पॉसिबल होईल तितकं डीपमध्ये सर्च करतो, आणि याच्यामध्ये वन पाथ आपण तिथे जात असतो. बॅक ट्रॅकिंग पण असते, आणि ट्राईंग अनादर पाथ पण तो ट्राय करत असतो. तर याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करण्यासाठी स्टॅकचा यूज करतो, आणि स्टॅकमध्ये आपण लास्ट इन फर्स्ट आउट असा रूल यूज करत असतो. तर जो पण आपण लास्टला ॲड करणार तोच आपण फर्स्ट आउट करणार. त्याच्यामध्ये तो सगळ्यात जास्त डीपेस्ट नोडला फर्स्ट एक्सप्लोर करणार, आणि बॅक ट्रॅक पण याच्यामध्ये होतं. तर याचं एक्झाम्पल बघून घेऊयात. तर सेम एक्झाम्पल घेतलं आहे फक्त DFSचं. तर स्टेप बाय स्टेप आपण जाणार, आणि आपल्याला इथे फाइंड करायचं आहे जीला. तर स्टेप बाय स्टेप जाणार आपण. सगळ्यात पहिले स्टॅक घेणार, त्याच्यामध्ये यसला स्टोअर करणार. त्याच्यानंतर स्टेप 1मध्ये आपण रिमूव्ह करणार यसला, आणि एक्सप्लोर करणार यसला. तर यसमध्ये काय येणार बी आणि ए. तर सगळ्यात पहिले आपण या मेथडनं जाणार. तर सगळ्यात पहिले इकडचे कवर करायचे, म्हणून आपण इथे बीला गेलो, त्यानंतर एला. तर सगळ्यात पहिले पुश केला आपण बीला, त्यानंतर एला. तर स्टॅकमध्ये येणार बी आणि ए, व्हिजिटेडमध्ये येणार यस. त्यानंतर आपण जो लास्टला टाकला होता, म्हणून रिमूव्ह आपण करणार एला, कारण इथे लास्ट इन फर्स्ट आउट असा रूल आहे. तर इथे एक्सप्लोर केलं एलं, तर ए कुठे जातो आधी, डी जवळ जातो, त्यानंतर सी. तर डी आणि सी आपण इथे स्टॅकमध्ये टाकले, त्यानंतर व्हिजिटेडमध्ये यस आणि ए येणार. अशीच प्रोसेस आपण केली. त्यानंतर सीला रिमूव्ह केलं, तिथे आपल्याला कोणता चाइल्ड नाही भेटला. त्यानंतर स्टॅकमध्ये बी आणि डी राहिले, व्हिजिटेडमध्ये यस ए सी. त्याच्यानंतर रिमूव्ह डी केलं, त्यानंतर नो चिल्ड्रन. स्टॅकमध्ये फक्त बी राहिला, आणि व्हिजिटेडमध्ये आले सगळे. त्याच्यानंतर स्टेप 5मध्ये बीला पण आपण रिमूव्ह केलं, तर इथे तो बीमध्ये येणार आपला जी. तर जी राहिला होता तो येईल स्टॅकमध्ये, बी रिमूव्ह झाला, त्यानंतर व्हिजिटेडमध्ये सगळे गेले. त्याच्यानंतर आपण जीला पण रिमूव्ह केलं, तर जी आपल्याला इथं भेटलेलं आहे गोलमध्ये. तर याची ऑर्डर राहील आपली यस ए सी डी आणि बी जी. तर हे झालं तुमचं एक्झाम्पल DFSचं. याच्यानंतर तुम्हाला कंपॅरिझन पण विचारतात त्याच्यावरती. हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. तर कंपॅरिझन पण विचारलं जातं इनसेममध्ये 5 मार्कासाठी. तर सगळ्यात पहिले फुल फॉर्म येतो. तर BFS म्हणजे ब्रेड फर्स्ट सर्च येतं, त्यानंतर DFSमध्ये डेप्थ फर्स्ट सर्च येतं. तर याच्यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चर कोणता यूज करतो, तर इथे आपण क्यू यूज करतो FIFOचा रूलमध्ये. त्यानंतर इकडे स्टॅक यूज करतो LIFOचा रूलमध्ये. एक्सप्लोरेशन बघायचं झालं तर BFSमध्ये आपण लेवल बाय लेवल जातो, आणि इकडे डीपमध्ये सर्च करत असतो. त्यानंतर कंप्लीट बघायचं झालं तर BFS हा कंप्लीट आहे, त्याच्यानंतर DFS हा कंप्लीट नाही आहे.
त्याच्यानंतर ऑप्टिमल बघायचं झालं तर BFS हा आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन देतो, त्यानंतर DFS हा देत नाही. त्यानंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी बघायचं झालं तर BFSची सेम आहे आणि DFSमध्ये इकडे वरती आहे तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मेमरी युसेज बघायची झाली तर BFSमध्ये सगळ्यात जास्त मेमरी यूज होते आणि DFSमध्ये लो होते. त्यानंतर बेस्ट फॉर बघायचं झालं तर हा शॉर्टेस्ट पाथ जी राहते ती फाइंड करण्यासाठी आपण यूज करतो आणि DFS हा मेमरी लिमिटेड सर्च आहे. तर हे झालं त्याचं कंपॅरिझन. तुम्हाला विचारलं तर तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर ह्युरिस्टिक सर्च तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. तर इन्फॉर्मेट सर्चमध्ये काय येतं की एक्स्ट्रा नॉलेज हिंट्स तुम्हाला इथे माहिती असतात गोलच्याबद्दल. तर मागच्यामध्ये तुम्हाला काही पण एक्स्ट्रा नॉलेज माहीत नसतं म्हणून त्याला ब्लाइंड सर्च बोलतो आपण. आणि इथे इन्फॉर्मेटमध्ये ह्युरिस्टिक म्हणजेच काय की तुम्हाला गोलबद्दल सगळी माहिती, एक्स्ट्रा माहिती पण तुम्हाला दिलेली असते. तर ह्युरिस्टिक म्हणजे काय की ह्युरिस्टिक इज अन एस्टिमेटेड कॉस्ट फ्रॉम करंट नोड टू गोल. करंट नोडपासून तर गोल नोडपर्यंत आपण जी पण एस्टिमेटेड कॉस्ट काढतो त्यालाच ह्युरिस्टिक सर्च आपण इथे बोलत असतो. तर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्हाला एखादा स्मार्ट गेस अबाउट हाऊ फार यू आर फ्रॉम द गोल. तुम्ही गोलपासून किती लांब आहात याचा गेस तुम्ही काढता तर त्यालाच आपण ह्युरिस्टिक बोलत असतो. म्हणजे तुम्ही गेस करताय आणि तो गेस जर तिथे चांगला असेल तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट सोल्युशन तिथे भेटत असतं. तर याच्यामध्ये आपण ह्युरिस्टिकला HN असं डोनेट करतो, दाखवत असतो एस्टिमेटेड कॉस्ट फ्रॉम नोड N टू गोल. तर नोड N टू गोलपर्यंत आपण त्याला काढत असतो. तर व्हॉट इज ग्रीडी बेस्ड सर्च. आता ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च हे ह्युरिस्टिक सर्चमध्ये येतं. तर ते काय आहे, ऑलवेज एक्सपांड द नोड दॅट अपियर्स क्लोजेस्ट टू द गोल बेस ऑन ह्युरिस्टिक फंक्शन. आता गोल फाइंड करायला आणि क्लोजेस्ट जे पण आपल्याला क्लोजेट पाथ असतो तो फाइंड करण्यासाठी आपण ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज करत असतो ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्चमध्ये. तर सिम्पलमध्ये बघायचं झालं तर ऑलवेज मूव्ह टुवर्ड्स द नोड दॅट सीम्स क्लोजेस्ट टू गोल. तर गोलमध्ये जे पण क्लोज असतं त्याच्याजवळ फाइंड करण्यासाठी आपण ग्रीडीचा अप्रोच यूज करत असतो. तर याच्यामध्ये हा ह्युरिस्टिक फंक्शन वापरत असतो नेक्स्ट नोड डिफाईन करण्यासाठी आणि ऑलवेज पिक नोड विथ लोवेस्ट HN. तर पुढची जी पण तुमची नोड असेल ती ही लोवेस्ट HN सोबत पिक करत असतो आणि त्यालाच आपण ग्रीडी बोलत असतो. तर हे झालं ग्रीडी फर्स्ट सर्च, बेस्ट फर्स्ट सर्च. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण इथे एक छोटंसं मॅपचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सगळ्यात आधी या या इनिशियलपासून तर डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे. तर हे एका मॅपचं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये आपण ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज करणार आहे. तर इथे सगळ्या सिटीज आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचे HN दिलेले आहे म्हणजेच ह्युरिस्टिक फंक्शन दिलेले आहेत. तर इथे किती डिस्टन्स लागेल ते आपल्याला दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट इनिशियलपासून करणार. आपल्याला पहिली सिटी दिलेली आहे ह्युरिस्टिक फंक्शन 366 सोबत. तर हे झालं स्टार्टिंग. त्याच्यानंतर स्टेप 1 घेणार आपण, त्याच्यामध्ये एक्सपांड करणार पहिल्या सिटीला. तर पहिल्या सिटीमध्ये आपण नेबर बघणार, 3चे नेबर आपण घेणार आहे इथे. तर सगळ्यात पहिले जे 3 असतील त्यांना कम्पेअर करणार आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात लोवेस्ट ज्याची व्हॅल्यू असेल तर इथे तुम्ही बघू शकता की लोवेस्ट व्हॅल्यू कशाची आहे तर CBUची आहे. तर इथे आपण त्याला पिक करणार आणि त्याची व्हॅल्यू आहे 253. त्याच्यानंतर CBUपासून पुढचे 3 नेबर आपण घेणार की पुढचे 3 आहेत आणि त्याच्या व्हॅल्यूज कम्पेअर करणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात छोटी जी असेल फॅग्रॅसची तर ती आपण पिक करणार. त्याच्यानंतर परत पुढे जर बघायचं झालं तर तिथून पुढे 3 व्हॅल्यू घेतल्या तर आणि तिथे जर कम्पेअर केलं आपण तर बघू शकतो की लास्टचा डेस्टिनेशन आपल्याला मिळतो की 0. तर हे आपल्याला गोल भेटलेला आहे तर तो आपण पिक करणार. तर पूर्ण पाथ आपल्याला बघायचा झाला तर असा पाथ आपल्याला दिसून येतो. तर हे झालं ह्युरिस्टिक सर्चचं ग्रीडीमध्ये तुमचं एक्झाम्पल, ग्रीडी बेस्ट सर्च फर्स्ट सर्चचं.
आणि त्याच्यानंतर बघायचं झालं तर याचे ॲडव्हान्टेजेस पण विचारतात ग्रीडीचे. तर काही ॲडव्हान्टेजेस आहेत, फास्टर दॅन युनिफॉर्म सर्च, त्यानंतर लेस नोड एक्सप्लोर, इथे नोड कमी लागतात आपल्याला, त्याच्यानंतर ह्युरिस्टिक फंक्शन हे ॲक्युरेट देतं. जेव्हा पण ह्युरिस्टिक फंक्शन आपलं ॲक्युरेट असेल तर हे गुड आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज काय आहे, तर हे ऑप्टिमल नाही, बेस्ट पाथ नाही देत आपल्याला. त्यानंतर नॉट कंप्लीट पण नाही, कधी कधी लूपमध्ये स्टक होतं. त्यानंतर डिपेंड्स हेवीली ऑन क्वालिटी ऑफ ह्युरिस्टिक, तर ह्युरिस्टिक फंक्शन जेवढं चांगलं असेल तेवढाच चांगला आउटपुट आपल्याला मिळतो, म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर ए स्टार अल्गोरिदम हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या युनिटमधला, याच्यावरती फिक्स क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर ए स्टार अल्गोरिदम इज द मोस्ट पॉप्युलर आणि पॉवरफुल सर्च अल्गोरिदम आहे ए आय मधला. तो कंबाईन करतो GN आणि HNला. तर HN आपण बघितलं की करंट नोडपासून तर गोलपर्यंत कॉस्ट इस्टिमेट करतो, आणि GN काय आहे, तर GN ॲक्च्युअल कॉस्ट फ्रॉम स्टार्ट टू करंट नोड. आता जिथे इथून करंट नोड टू गोलपर्यंत फाइंड करतं, आणि GN म्हणजेच काय, ॲक्च्युअल कॉस्टपासून तर स्टार्टपासून तर करंट नोडपर्यंत फाइंड करत असतो. तर याचा फॉर्म्युला आहे ए स्टारचा की FN = GN + HN. तर या दोघांची ॲडिशन आपल्याला बघायला मिळते, त्यालाच आपण इथे ए स्टार अल्गोरिदम बोलतो. तर याच्यामध्ये FN काय राहतं, तर FN टोटल एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ पाथ थ्रू नोड N. आपल्याकडे N जर एक नोड दिलेली असेल तर तिचा टोटल कॉस्ट किती आहे एस्टिमेटेड, तर तो आपण FN डिनोट करतो. त्याच्यानंतर GN काय राहतं, तर GN हे ॲक्च्युअल कॉस्ट फ्रॉम स्टार्टिंगपासून तर त्या नोड N पर्यंत जेवढा पण ॲक्च्युअल कॉस्ट आहे तो GN आपल्याला शो करतो. त्याच्यानंतर HN काय आहे, तर एस्टिमेटेड कॉस्ट फ्रॉम नोड N टू गोलपर्यंत जाण्यासाठी जितका पण आपल्याला लागेल तो HN आहे, ह्युरिस्टिक फंक्शन आहे. तर हे झाले त्याचे काही कन्सेप्ट, डेफिनेशन वगैरे विचारलं तुम्हाला. तर त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याला शॉर्टेस्ट पाथ फाइंड करायचा आहे S पासून तर G पर्यंतचा. तर S पासून तर G पर्यंतचा एक शॉर्टेस्ट पाथ आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण इथे सॉल्व करूयात. तर स्टेप नंबर 1मध्ये बघायचं झालं तर आपण सगळ्या HNच्या व्हॅल्यूज तिथे लिहिणार. तर HN म्हणजेच काय की आपल्याला तिथे आपण इस्टिमेटेड कॉस्ट बघत असतो स्टार्टिंग नोड टू आपल्याला जिथे पण पोचायचं आहे गोल नोडपर्यंत. तर आपण इथे सगळे जे आहेत S, A, B, G, तर 4 पॉईंट आहेत. 4 पॉईंटपासून तर गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट लागेल ती आपण इथे काढलेली आहे. की सगळ्यात आधी S म्हणजेच 5, तर इथून आपण बघू शकतो की 5 आपल्याला इथे लागते या साईडनं आपण जर गेलो तर. त्यानंतर A पासून बघायचं झालं तर 3 लागेल, A पासून बघायचं झालं तर 3 लागेल. त्यानंतर B पासून 2 लागेल आणि G पासून 0 लागेल. आपण कोणती पण घेऊ शकतो. B पासून गोलपर्यंत जायचं असेल तर 1 पण घेऊ शकतो आपण. त्यानंतर या साईडनं जायचं असेल तर 4, 1, 2 पण घेऊ शकतो. तर हे झालं HN. त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये बघायचं झालं तर स्टार्ट फ्रॉम S. आता S पासून चालू करणार आहे आपण. S पासून तर G पर्यंत आपल्याला पाथ फाइंड करायचा आहे, म्हणून G ऑफ S आपला काय होणार, 0. तर डायरेक्ट तर आपण जाऊ नाही शकत, म्हणून आपल्याला 0 तिथे दिसेल. त्यानंतर H ऑफ S बघायचा झाला तर इथे आपण 5 घेतलेला आहे, तर 5 आपण तिथे बघणार. तर जो पण आपला फॉर्म्युला आहे ए स्टारचा त्याच्यामध्ये आपण ते ॲड करणार टोटल कॉस्ट काढण्यासाठी. 0 + 5, तर हे दोघं ॲड केल्यानंतर आपल्याला 5 भेटलं. तर 5 भेटलं. आता त्याच्यानंतर आपण Sला एक्सपॅन्ड करणार, त्याचे नेबर बघणार की A आणि B त्याचा नेबर आहे. तर नेबरमध्ये नोड A आणि नोड B साठी आपण सेम फाइंड करणार F ऑफ A आणि F ऑफ B. तर F ऑफ A साठी फाइंड करण्यासाठी आपल्याला G ऑफ A लागेल. G ऑफ A साठी आपल्याला तिथे 0 + 1 करावं लागेल G ऑफ A साठी. तर हे झालं कॉस्ट फ्रॉम S टू A. S पासून तर A पर्यंत जाण्यासाठी जो कॉस्ट लागेल आपल्याला तो, तर तो झाला आपल्याकडे 1. तर G ऑफ A भेटलं आणि H ऑफ A आपल्याला इथे दिसून येतं की 3 आहे, तर त्याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 4 भेटणार. त्याच्यानंतर सेम नोड B साठी आपण फाइंड करणार. इथे आपल्याला G ऑफ B भेटणार 4 आणि H ऑफ B भेटणार 2. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर 6 भेटेल, पण आपल्याला या दोघांतून लोवर चूज करायचा आहे, म्हणून 4 आपल्याला लोवर दिसत आहे, तर आपण हा नोड A चूज करणार. तर आपण A ला घेणार. तर पिक A
एफ इज इक्वल्स टू 4, त्याची एफची व्हॅल्यू आली आपल्याकडे 4. तर स्टेप 4मध्ये आपण एक्सपांड करणार एला. तर यसपासून आपण एकडे आलो, आता एला एक्सपांड करणार आपण, तर एचा नेबर आपल्याला जी भेटेल. तर नोड जी व्हाया ए. तर इथे बघायचं झालं तर जी ऑफ जी आपल्याला 3 भेटेल इथे. कुठून? तर फ्रॉम यस ए आणि जी. यस ए आणि जी पर्यंत जाण्यासाठी आपल्याला इथे बघायचं झालं तर पाथमध्ये 1 आणि 2 येतो, त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला 3 भेटेल. आणि एच ऑफ जी आपल्याला 0 होता इथे स्टार्टिंगला आपण बघितलं. त्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 3 व्हॅल्यू भेटेल. आणि कम्पेअर ऑल क्यूमध्ये आपल्याला सगळ्या ऑल ज्या नोड्स आहेत त्याला कम्पेअर केल्यानंतर बघायला मिळतं की आपल्याला इथे बी जो होता आपल्या क्यूमध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला 6 भेटली होती आणि जीची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आली. तर लोवेस्ट जी आहे 3, तर ती आपण पिक करणार. तर जीला आपण पिक केलं आणि आपल्याला गोल फाइंड झाला. तर आपल्याला जीकडे जायचं होतं. तर आपला जो पाथ होता तो काय होता, यसपासून एकडे गेलो, त्यानंतर एपासून जीकडे गेलो. तर या सगळ्यांची जी कॉस्ट आहे, पाथ आहे, ती आपल्याला 1 आणि 2 इथे दिसायला मिळतं. इथे 1 आणि इथे 2. तर यांना आपण ॲड करणार आणि 3 आपल्याला सगळ्यात कमी फास्ट मिळणार, म्हणजेच शॉर्टेस्ट पाथ आपण फाइंड केली. तर हे झालं ए स्टारचं अल्गोरिदम. स्टेप बाय स्टेप तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर ए स्टार अल्गोरिदम प्रत्येक पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. तर हे सगळ्यात इझी एक्झाम्पल आहे, तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर ह्युरिस्टिक फंक्शन काय आहे, तर ह्युरिस्टिक फंक्शन आपण बघितलं की तो काय करतो, इस्टिमेट करतो कॉस्टला करंट नोडपासून तर गोलपर्यंत. तर त्याच्यामध्ये बघायचं झालं तर याचा नीड काय आहे आपल्यासाठी, तर एक्झॅक्ट कॉस्ट आपल्याला माहीत नसतो गोलपर्यंत जाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपण राईट डायरेक्शन आपल्याला ह्युरिस्टिक फंक्शन हे देत असतं. त्याच्यानंतर हे ह्युरिस्टिक फंक्शनमुळे सर्च हा फास्टर होतो आणि स्मार्टर होतो. तर त्याच्यानंतर कॉमन ह्युरिस्टिक फंक्शन बघायचे झाले तर याच्याबद्दल तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात इन सेममध्ये की ह्युरिस्टिक फंक्शन कोणकोणते आहेत, त्याच्यावरती शॉर्ट नोट लिहा. तर तुम्हाला डेफिनेशन लिहायची पहिल्यात पहिले, त्याच्यानंतर नीड काय आहे त्याचा, आणि त्याच्यानंतर 3 हे टाईप्स जे आहेत फंक्शनचे ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर सगळ्यात पहिले तो स्ट्रेट लाईन डिस्टन्स, याला आपलं युक्लिडियन डिस्टन्स पण आपण बोलतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बघून येतं की हा मॅप आणि नेव्हिगेशन प्रॉब्लेम्समध्ये यूज होतो. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. तर 2 पॉईंट्समध्ये हा स्ट्रेट लाईन डिस्टन्स काढत असतो. तर याचा हा एक फॉर्म्युला आहे एचएमचा, स्ट्रेट लाईन डिस्टन्सचा. त्याच्यानंतर मॅनहॅटन डिस्टन्स पण आपण इथे दुसरा टाईप आहे. तर याच्यामध्ये यूज इन ग्रिड बेस्ड प्रॉब्लेम. तर जे पण आपण बघितलं मागचं प्रॉब्लेम, टॉय प्रॉब्लेममध्ये 8 पझलचं प्रॉब्लेम होतं, ते पण याच्यामध्ये येतं. ग्रिड बेस्ड प्रॉब्लेम हा यूज करतो. त्याच्यानंतर सम ऑफ हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्सेस, नो डायगोनल मुवमेंट अलाव. तर याचा हा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला तिथे रट्टा मारून जा किंवा सोपाच फॉर्म्युला आहे, याच्यासाठी थोडंसं ध्यानात राहण्यासाठी अवघड जाईल. त्याच्यानंतर तिसरा टाईप येतो मिसप्लेस टाईल्स ह्युरिस्टिक. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 8 पझल प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये हा यूज होतो. त्यानंतर काउंट रॉंग टाईल्स, मिसप्लेस म्हणजे काहीतरी मिसिंग आहे, याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज मिसिंग राहतात, टाईल्स मिसिंग राहतात, तर इथे तो यूज होतो. तर हे झालं ह्युरिस्टिक फंक्शन आणि त्याचे काही टाईप्स. त्याच्यानंतर विचारतात तुम्हाला लोकल सर्च आणि ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम काय आहे. तर याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारत नाही, पण एकदा तरी पण बघून घेऊयात. तर लोकल सर्च काय आहे, तर लोकल सर्च इज अ सर्च टेक्निक दॅट स्टार्ट फ्रॉम सिंगल करंट स्टेट. तर हा सिंगल करंट स्टेटपासून स्टार्ट होतो, मूव्स टू नेबरिंग स्टेट ओनली. तर हा फक्त नेबरपर्यंत जातो, शिल्लक कुठे जात नाही दुसरीकडे. त्याच्यानंतर डज नॉट रिमेंबर द पाथ टेकन, कोणता पाथ घेतला आहे ते त्याला रिमेंबर नसतं. त्यानंतर जस्ट ट्राय टू फाइंड द बेस्ट स्टेट किंवा गोल. तर सगळ्यात चांगला स्टेट फाइंड करण्याचा हे ट्राय करत असतो लोकल सर्च. त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम काय राहतो, तर ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम इज अ प्रॉब्लेम वेअर वी नीड टू फाइंड द बेस्ट पॉसिबल सोल्युशन फ्रॉम ऑल पॉसिबल सोल्युशन्स. तर तुम्ही जे पण सोल्युशन्स काढत असता आणि त्याच्यामधून पण सगळ्यात बेस्ट सोल्युशन, पॉसिबल सोल्युशन तुम्हाला काढायचं असेल त्यालाच आपण ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम असं बोलत असतो. तर त्याचे काही की कन्सेप्ट आहेत.
जसं की हॅज ॲन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन टू मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज. तर त्याच्यामध्ये काही आपण मॅक्झिमाइज करत असतो आणि काही मिनिमाइज करत असतो, कारण आपल्याला ऑप्टिमाइज सोल्युशन पाहिजेत असतं. तर मॅक्झिमाइज काय करत असतो आपण, त्याच्यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू काढण्यासाठी प्रॉफिट परफॉर्मन्स बघत असतो त्याचं. त्याच्यानंतर मिनिमाइज काय करत असतो, तर कॉस्ट मिनिमाइज पाहिजेत आपल्याला, डिस्टन्स पण मिनिमाइज पाहिजेत. तर अशा काही व्हॅल्यूज आहेत जे आपण बघत असतो. मेनी पॉसिबल सोल्युशन एक्झिस्ट. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पॉसिबल सोल्युशन आपल्याला भेटत असतात, पण त्याच्यामध्ये पण आपण बेस्ट वन चूज करत असतो आणि फाइंड करत असतो. यालाच आपण ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम असं बोलतो. तर हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला शॉर्टमध्ये विचारू शकता 2-2 मार्काला. त्याच्यानंतर लास्टचा टॉपिक येतो आपला या युनिटमधला, हिल क्लाइम्बिंग सर्च. तर याच्यामध्ये काय करत असतो आपण, इज अ लोकल सर्च अल्गोरिदम. हा एक लोकल सर्च अल्गोरिदम आहे ज्याच्यामध्ये की ऑलवेज मूव्स टू बेस्ट नेबर स्टेट. तर हा कधी पण बेस्ट नेबर स्टेटला मूव्ह करतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की लाईक क्लाइम्बिंग हिल ऑलवेज मुव्हिंग अपवर्ड. तर आपण जेव्हा आपण हिल क्लाइम्बिंग करत असतो त्याच्यामध्ये आपण वरती जात असतो. त्याच्यामध्ये जर वर्किंग बघायचं झालं तर याच्यात काही स्टेप बाय स्टेप वर्किंग आहे. तर स्टेप 1मध्ये तो काय करतो, इनिशियल स्टेटपासून स्टार्टिंग करतो. त्याच्यानंतर लुक ॲट ऑल नेबर स्टेट. तर तो ऑल नेबर स्टेट जे आहेत त्याचं बघतो. त्याच्यानंतर त्या स्टेटमधून बेटर जर असेल तिथे तर तिकडेच तो मूव्ह करतो. इफ नो नेबर इज बेटर, तिथेच तो स्टॉप करतो, पुढं जात नाही, तिथेच तो थांबणार. रिटर्न करंट स्टेट ॲज अ सोल्युशन. जिथे पण तो थांबला आहे ती स्टेट सोल्युशन म्हणून तो दाखवणार. तर या काही स्टेप्स आहेत हिल क्लाइम्बच्या. त्याच्यानंतर बघायचं झालं तर एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो की इथे मॅक्झिमाइज द व्हॅल्यू. आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू इथे फाइंड करायची आहे 1 by 1. तर कनेक्शन तुम्ही बघू शकता इथे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ABCDE आणि 3, 5, 8, 6 आणि 4. इथे कनेक्शन बघायचं झालं तर ABCD तो असा या पाथमध्ये जाणार, A पासून B पर्यंत, B पासून C, C पासून D, D पासून E. तर आपण सगळ्यात पहिले A पासून स्टार्ट करणार आहे. तर त्याची व्हॅल्यू आहे 3. तर स्टेप 1मध्ये आपण A घेणार ॲट 3. त्याच्यानंतर त्याचा नेबर बघणार B आहे. तर B हा चांगला आहे का त्याच्यासाठी, तर Bची कॉस्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे, 5 आहे. तर आपल्याला मॅक्झिमम फाइंड करायचा आहे. तर Aपेक्षा B हा चांगला आहे, तर Bकडे तो मूव्ह करणार. त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये Bकडे आलो आपण, त्याचा नेबर आहे C. तर C हा मोठा आहे का, त्याची व्हॅल्यू जास्त आहे का, तर 5पेक्षा 8 जास्त आहे, तर Cकडे तो मूव्ह करणार. तर Cकडे त्याने मूव्ह केलं. त्याच्यानंतर Cवरती आलो, त्याच्यानंतर नेबर बघणार आपण D आहे. तर Dची व्हॅल्यू ही Cपेक्षा कमी आहे, तर 6 आहे. तर तिकडे तो जाणार नाही, ही वर्स्ट केस होऊन जाईल त्याच्यासाठी. तर तो तिथेच थांबणार आणि लूपला स्टॉप करणार. तर तेच त्याचं सोल्युशन असा तो डिक्लेअर करणार की C हे व्हॅल्यू 8 सोबत सोल्युशन आहे. तर हे एक सिम्पल एक्झाम्पल तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. हिल क्लाइम्बिंगचे तुम्हाला एक्झाम्पल असं विचारता की एक्सप्लेन हिल क्लाइम्बिंग आणि त्याच्यासोबत त्याचं एक्झाम्पल आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस किंवा ॲडव्हान्टेजेस तुम्हाला विचारतात. तर ॲडव्हान्टेजेस मी काढलेले आहेत की व्हेरी फास्ट अल्गोरिदम आहे हा हिल क्लाइम्बिंग. त्याच्यानंतर युजेस व्हेरी लेस मेमरी यूज करतं. त्यानंतर सिम्पल टू इम्प्लिमेंट, गुड फॉर लार्ज स्टेट स्पेस. त्यानंतर डिसॲडव्हान्टेज बघायचे झाले तर गेट स्टक ॲट लोकल मॅक्झिममवरती हा स्टक करू शकतो. त्याच्यानंतर प्लॅटेयू आणि रिज हे जे 2 टाईप आहेत त्या टाईपवरती तो स्टक करू शकतो. त्यानंतर नॉट कम्प्लीट आहे याचं नॉट फाइंड सोल्युशन. कधी याचं सोल्युशन नाही निघू शकत म्हणून याला नॉट कम्प्लीट बोलू शकतो आपण. त्यानंतर नॉट ऑप्टिमल, याच्यामध्ये बेस्ट सोल्युशन पण आपल्याला कधी भेटू नाही शकत म्हणून याला पण आपण नॉट ऑप्टिमल आपण बोलू शकतो. तर हे त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण युनिट इथे बघितलं आहे. तर आज थोडंसं लेट झालं आपला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, कारण माझे पण पेपर चालू आहेत. तर पुढचा जो पेपर असेल त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करा, कारण उद्याच पेपर आहे तर त्यांना पण हेल्प झाली पाहिजेत. आणि थँक्यू मित्रांनो. अशाच प्रकारे आणि काही मदत लागली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला
टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल, तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.